गंडवलंय देवी सिंग, तुला कोणीतरी गंडवलंय. सोडणार नाही मी त्याला, सोडणार नाही. बस झाला, खरं नाहीये. ते पिटाऱ्यातले दागिने पैसे कुठे गायब झाले असतील, कुणाला भणक लागली असेल. मी तिथं जाऊन चोरी करणार आहे याची. कुणी हलवले असतील तिथून. हा तोच माणूस नसेल ना ज्याने श्यामलचा खून केलाय, माधुरीचा खून केलाय. तोच तर माझ्यावर पाळ ठेवत नसेल ना. ती व्यक्ती या उत्सवात पण आली असणार. मला तिला शोधलं पाहिजे. कोरोले गावच्या गावकऱ्यांनो, इकडे या, जवळ या, ध्यान देऊन नीट ऐका, लक्ष द्या. इकडे या, जवळ या जवळ, ध्यान देऊन ऐका, ध्यान देऊन ऐका. ह्यो नरकी आडळ उत्सव म्हणजे दैत्यांचा उत्सव असतोय. त्यो लय वर्षांनी भरलाय. त्याच्यामुळं मला उत्सवात कसलीच गडबड नको. आपापली बायका पोरं नीट सांभाळून ठेवायची. कुणी बोट धरून घेऊन गेलं तर त्याला मी जबाबदार राहणार नाही. मी कुणाचं टेन्शन घेणार नाही. समजलं का? ए येड्या, अरे कोण कशाला कोणाच्या बायकां पोरं घेऊन जायला? ओ सरपंच, आजकालच्या पोरांचा काय भरोसा आहे. अहो रिक्षा चालवता माईक धरता चहा करता कुणाच्या काय मनात आलं तर काय सांगाव. कलियुग आहे. केस काप्या. अरे मी आपलं सहज बोललो बाबा, माझं काय. कुठेत पैसे कुठेत? या गावातून पळून जायची एवढी चांगली संधी हाती आली होती. कुणीतरी मध्येच माती खाल्ली आहे. काहीही करून मला त्या पेटाऱ्यातले पैसे कुठे गेलेत हे शोधला पाहिजे. लपवणारं मंदिर सोडून दुसरीकडे पैसे नाही लपवणार हे नक्की आहे. या मंदिरातली सगळ्यात सुरक्षित जागा एकच आहे, ती म्हणजे देवाचा गाभारा. तिकडेच लपवलं असणार. हे पोरांनो, नाही नको. या छोट्या दागिन्यांच्या मोहात पडून डाव नको विस्कटायला. मला सगळ्यात आधी ते मोठं गभाड शोधलं पाहिजे. ह्या गुरुजींनीच हे कांड केले असणार. त्यानेच मुद्दाम दागिने आणि पैसे कुठेतरी दुसरीकडे हलवले असतील. कुठे हलवले असतील? मला जागा कळली पाहिजे. लवकरात लवकर जागा कळली पाहिजे. तो गुरुजी दुसऱ्या कुठल्या ठिकाणी नाही ठेवणार. 100% त्यांनी हे सगळं घरीच ठेवलं असणार.
राहिले झोपली वाटतं. लाली बरं वाटतंय का ग? आत्या तुम्ही सावकाश बस. अगं तुलाच बघायला आले होते, म्हटलं बघावं तुला बरं वाटतंय का नाही ते. नाही ना हो, नाही बरं वाटत आहे. कणकणी आहे अजून अंगात. वाटलंच मला, म्हणूनच मी आले बघ. देवाचा अंगार आहे. आता वाटेल बघ तुला बरं. आत्या एवढा तिकडं उत्सव सुरू असताना कशाला माझ्यासाठी त्रास करून घेतला? लाले, तू आमच्यासाठी एवढा त्रास घेते येते, आणि तू माझी सोन आहेस. मग तुझ्यासाठी मी एवढं मी नगं करायला बाई. आणि कसली काळजी करतेस ग तू? हे बघ, तुम्ही दोघं बी ना सुखाचा संसार करा बघ आता. लाले, अगं कुठं हरवली आज? कसली काळजी करतेस ग? नाही नाही, आता कसली काळजी, तर सगळी काळजी मिटणार आहे. म्हणजे उत्सव सुरू आहे ना गावात. आता ते दैत्य आपल्या गावावरची घरावरची सगळी काळजी चिंता घेऊन जातात का नाही ते बघा. बाई बाई, तसंच होऊ दे बघ. होईल ना, तसंच होईल आत्या, पण त्यासाठी दैत्यांकडे जाऊन गारानं घालावं लागेल ना. अगं पण तुला असं एकट्याला सोडून कसं जायचं ग? अहो मगापासून एकटीच होते की मी. काय नाही होत मला, आणि मी झोपणार आहे, आराम करणार आहे. तुम्ही जावा, उत्सव काही रोज रोज नाही ना होत. लाले, अगं तिकडे अजून पूजा चालू आहे बघ, आणि गारानं गायला ना अजून लई येळ आहे. मी काय करते, तिथे तुझ्या थोडा वेळ बसते बघ, आणि मगच जाते. हां बर, तू काय खाल्लंस का ग? नाही तर थांब बघ, मी काहीतरी आणते तुला. अहो, काय करू मी आत्यांच्या काळजीचं? ज्या नवऱ्यानं काळजी घ्याय पाहिजे तो किना झालाय.